नमस्कार, मी गंगाधर सोळंकी. आपण बघताय यूट्यूब चॅनल द ट्रूथ फाइंडर. महाराष्ट्रातील महापुरुष आणि महापुरुषांच्या संदर्भातले वाद ही महाराष्ट्रासाठी नवीन गोष्ट नाही. त्यातल्या त्यात विषय जर शिवाजी महाराजांचा असेल तर वाद झालाच पाहिजे असं समीकरण गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात रुजताना दिसतंय. परंतु यामुळे महाराजांचं चरित्र हे देशभर आणि इंटरनॅशनल लेवलवर पोहोचवण्याऐवजी ते कुठेतरी संकुचित होत आहे. आणि याच विषयावर शिवाजी महाराजांच्या संदर्भातले जे काही वाद आहेत ते कसे मिटवावेत या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. महाराष्ट्रातील ज्येष्ठ व्याख्याते, इतिहासकार आणि नुकतंच ज्यांचं सचित्र शिवचरित्र प्रसिद्ध झालेलं आहे ते विचारांनी श्रीमंत असणारे श्रीमंत कोकाटे सर. तेव्हा मी सरांचं ट्रूथ फाइंडरमध्ये हार्दिक स्वागत करतो. आणि सरांना सुरुवातीला हा प्रश्न विचारू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज आपल्याला महाराष्ट्राच्या बाहेर देश पातळीवर न्यायचे आहेत, तर त्या संदर्भात महाराष्ट्रात जे काही वाद शिवाजी महाराजांच्या संदर्भात होत आहेत त्यामुळे शिवाजी महाराजांचं चरित्र संकुचित होत आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्यकर्तृत्व हे केवळ महाराष्ट्रापुरतं, मराठी भाषिकांपुरतं किंवा देशापुरतं मर्यादित नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज हे व्यक्तिमत्व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्यक्तिमत्व आहे. कारण शिवकाळातच त्यांना पाहणारे लोक होते. निकोला मनुची, ॲबेकरे, खापीखान, डच होते, फ्रेंच होते, इंग्रज होते, पोर्तुगीज होते. अशा अनेक लोकांनी प्रत्यक्षात छत्रपती शिवाजीराजांना पाहिलेलं आहे. महाराजांचा संघर्ष जसा मोगलांविरुद्ध होता, आदिलशाहीविरुद्ध होता, तसा डच, फ्रेंच, इंग्रज, पोर्तुगीज, यांच्याविरुद्ध देखील महाराजांचा संघर्ष झालेला आहे. आणि शिवाजीराजांच्या कार्यकर्तृत्वाचे पडसाद डच रेकॉर्ड, ब्रिटिश रेकॉर्ड, फ्रेंच रेकॉर्ड यामध्ये देखील आलेला आहे. यावरून स्पष्ट होतं की शिवाजी महाराज हे केवळ एका जातीपुरते, धर्मापुरते, पंथापुरते, प्रांतापुरते, भाषिकापुरते मर्यादित व्यक्तिमत्व नाही, तर ते जागतिक कीर्तीचे व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजीराजांच्या जयंतीचा वाद घालून त्यांना आपण संकुचितपणे निश्चितपणे करतोय. कारण शिवाजी महाराज हे केवळ एका देशाचे महापुरुष नाहीत, तर जागतिक कीर्तीचे महापुरुष आहेत. आता शिवाजी महाराज जागतिक कीर्तीचे महापुरुष आहेत असं आपण म्हणतो, परंतु जेव्हा आपण सांगतो की शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुलेंनी शोधून काढली, पण त्याच्या आधी प्रश्न हा येतो की मग ती समाधी लपवली नेमकी कोणी आणि त्याच्या मागे काही कारण होतं का? छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यकर्तृत्व हे 1630 ते 1680 असं 50 वर्षाचं कार्यकर्तृत्व छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये महाराजांनी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक, परराष्ट्रीय, स्त्रीविषयक अशा वेगळ्या क्षेत्रामध्ये आमूलाग्र क्रांती केली त्यांनी. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा प्रभाव जनमानसावर आणि जागतिक स्तरावरती पडलेला आहे. पण छत्रपती शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराज आले, त्यांची हत्या झाली, राजाराम महाराज, महाराणी ताराराणी आणि त्यानंतर आलेली पेशवाई. ही पेशवाई इतकी निर्दयी होती आणि छत्रपती शिवाजीराजांचा पदोपदी द्वेष करणारी होती. इतका द्वेष केला की छत्रपती शिवाजीराजांनी निर्माण केलेला जो शिवशक होता, महाराजांचा जो शिवशक होता, तर तो शिवशक सुद्धा पेशवाईमध्ये बंद झाला. म्हणजे पेशव्याने शिवशक बंद केला आणि मुस्लिमांचा फसलीशक सुरू केला. म्हणजे पेशवाईमध्ये छत्रपती शिवाजीराजांची इतिहासाच्या पाऊलखुणा पुसल्या जातील, इतिहास नष्ट होईल आणि त्यांच्या सगळ्या स्मृती इतिहास जमा होतील असं काम पेशव्यांनी केलेलं आहे. शिवाजीराजांचं राज्य कार्यकर्तृत्व, त्यांची ध्येयधोरणं, त्यांची नीतिमत्ता यांच्या पूर्ण विरोधात पेशवाई होती. त्यामुळे पेशव्यांना छत्रपती शिवाजीराजांच्याबद्दल प्रचंड द्वेष होता, आकस होता. त्या आकसाचं उदाहरण म्हणजे त्यांनी शिवरायांचं शिवशक बंद केलं आणि मुस्लिमांचा फसलीशक सुरू केला. म्हणजे पेशवाईमध्ये शिवाजीराजांचा इतिहास, त्यांचं कार्यकर्तृत्व, त्यांच्या स्थळं, ऐतिहासिक स्थळं आहेत ती, त्याच्याकडे प्रचंड दुर्लक्ष झालेलं आहे. म्हणजे पेशवाईमध्ये छत्रपती शिवाजीराजांच्या समाधीकडे सुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आलेलं होतं. परंतु महात्मा ज्योतिराव फुले 1869 साली रायगडावरती गेले, छत्रपती शिवाजीराजांच्या समाधीचा शोध लावला. 4 दिवस थांबून गाणेरी, वेली त्यामध्ये अडकलेली समाधी शोधून काढली, समाधीला पुष्पार्पण केलं, वंदन केलं आणि तेच महात्मा फुले पुण्यामध्ये आले. 908 ओळीचा छत्रपती शिवाजीराजांच्या जीवनावरचा ऐतिहासिक आणि प्रदीर्घ असा पोवाडा महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिला, तो गायला. महात्मा फुले जसे लेखक होते, संशोधक होते, शाहीर होते, शिक्षणतज्ज्ञ होते, शिक्षक होते, समाजसुधारक होते, तसेच ते शिवशाहीर सुद्धा होते. त्याचा पुरावा म्हणजे त्यांनी लिहिलेला 908 ओळीचा पोवाडा, जो महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेला साहित्य संस्कृती मंडळानं महात्मा फुले यांचं समग्र फुले वाङ्मय प्रकाशित केलेलं आहे. त्यामध्ये देखील फुल्यांनी शिवाजीराजांवरचा लिहिलेला पोवाडा समाविष्ट केलेला आहे.
महात्मा फुले यांनीच शिवजन्मोत्सवाला सुरुवात केल्याची नोंद आहे. म्हणजे पेशवाईमध्ये शिवजन्मोत्सव, छत्रपती शिवाजीराजांचा जय जयकार यावरती पायबंद आलेला होता. पण महात्मा ज्योतिराव फुले हे रायगडावरती गेले, समाधीचा शोध लावला, पुण्यात आले, पोवाडा लिहिला आणि शिवजयंती उत्सवाला सुरुवात केली. आधुनिक काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जनमानसामध्ये आणि लोकप्रिय करण्यामध्ये किंवा त्यांचा इतिहास समोर आणण्यामध्ये महात्मा फुले यांचा वाटा मोठा आहे. आता महात्मा फुलेंचा वाटा मोठा आहे असं पण म्हणतो, पण अलीकडे आपण बघतो की जसं तुम्ही सांगितलं की ज्या पेशव्यांनी शिवाजी महाराजांची समाधी लपवण्याचं काम केलं, मग त्याच पेशव्यांनी पुन्हा पुढे ही थाप मारली का की शिवजयंती टिळकांनी सुरू केली? या संदर्भात काय सांगता येईल? महात्मा ज्योतिराव फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज हे समाजकारणासाठी आणि राजकारणासाठी वापरले. यात काय वाईट काही नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे शत्रूच्या स्त्रियांचा सन्मान करा, शेतकऱ्यांच्या हिताचं धोरण छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं. समाजाला नेहमी आदर्श आणि प्रेरणा हव्या असतात आणि महात्मा फुलेंनी यांनी मध्ययुगातले छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा जनमानसामध्ये रुजवली. राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आदर्श आणला. यामध्ये महात्मा फुलेंनी चांगलंच काम केलं. पण महात्मा फुले यांनी सुरू केलेली शिवजयंती, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सुरू झाला आणि मग प्रभाव छत्रपती शिवाजीराजांचा वाढल्यानंतर आपल्या देशामध्ये असणाऱ्या किंवा महाराष्ट्रामध्ये असणारे टिळक आणि त्यानंतर टिळकांचे फॉलोअर्स यांनी काय सुरू केलं की शिवजयंती टिळकांनी सुरू केली. अशा पद्धतीचा अपप्रचार आपल्याकडे केला. माहितीच्या अधिकारामध्ये आम्ही देखील विचारलेलं होतं की टिळकांनी शिवजयंती सुरू केली, याला काय पुरावा आहे का? तर त्याला कोणता ऐतिहासिक पुरावा नाही. कारण शासनाने महात्मा फुले यांचा जो गौरव ग्रंथ प्रकाशित केलेला आहे त्यामध्ये बाही माधवराव बागल यांचा लेख आहे. शासनाच्या पुस्तकातील बाही माधवराव बागल सुद्धा म्हणतात की छत्रपती शिवाजीराजांचा जन्मोत्सव महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुरू केला. आता महात्मा फुले जन्मोत्सव कधी सुरू करतात तर 1869ला. टिळकांचा जन्म 1856चा. 1856चा जन्म टिळकांचा असेल तर 1869ला टिळक आहेत 13 वर्षाचे. ते अजून पुण्याला आलेले नाहीत, ते लहान आहेत, कुमार वयातले आहेत. ते त्यांच्या मूळ गावी म्हणजे रत्नागिरीलाच आहेत. जे टिळक अजून लहान आहेत, कुमार वयातले आहेत, त्या मूळ गावी आहेत त्यांच्या रत्नागिरी या ठिकाणी, ते अजून पुण्यात सुद्धा आलेले नाहीत. त्यांच्या सार्वजनिक जीवनाला सुरुवात झालेली नाही. अशा काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवजन्मोत्सव सुरू केला. महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवजन्मोत्सव सुरू केला, त्यांचं श्रेय टिळकांना देणं ही इतिहासाची हत्या आहे, सत्य इतिहासाची हत्या आहे. फुल्यांनी शिवजयंती सुरू केली, त्याचं श्रेय टिळकांना देण्याच्या पाठीमागचं षडयंत्र काय? तर अलीकडच्या काळामध्ये जनमानसामध्ये छत्रपती शिवाजीराजांचा प्रचंड प्रभाव आहे. महात्मा फुलेंनी शिवजयंती सुरू केली हे जर आजच्या शिवरायांच्या मावळ्यांना माहिती झालं तर आपोआपच शिवरायांचे मावळे महात्मा फुले यांचं चरित्र वाचतील, महात्मा फुलेंना समजून घेतील. महात्मा फुलेने लिहिलेला गुलामगिरी, शेतकऱ्यांचा सूड, ब्राह्मणांचे कसब, सार्वजनिक सत्यधर्म, शिवरायांचा पोवाडा, तृतीयरत्न नावाचं नाटक हे साहित्य वाचतील. फुल्यांच्या साहित्यामध्ये इतकी ताकद आहे की महात्मा फुलेंची पुस्तक वाचणारा माणूस जगात कोणाचे गुलाम होऊ शकत नाही. शिवरायांचे मावळे फुलेंच्या तत्त्वज्ञानाकडे, फुल्यांच्या इतिहासाकडे किंवा फुल्यांच्या विचाराकडे वळू नयेत, ते टिळक भक्त झाले पाहिजेत. टिळकांनी शिवजयंती सुरू केली म्हटलं की आपोआप शिवरायांचे मावळे टिळक भक्त होतात. आता टिळक भक्त होण्यामध्ये खूप अडचणी आहेत, कारण टिळक हे वर्णव्यवस्थेचे समर्थक होते, शिवाजी महाराज वर्णव्यवस्थेच्या विरोधात होते. टिळक हे स्त्री शिक्षणाच्या विरोधात होते, अगदी ब्राह्मण स्त्रियांना सुद्धा शिक्षण देऊ नये असं मत टिळकांचं होतं. छत्रपती शिवाजीराजांनी महिलांना स्वातंत्र्य दिलं. आपल्या सुनबाई ताराबाईला युद्धकलेचं शिक्षण, घोड्यावर बसण्याचं स्वातंत्र्य. 350 वर्षापूर्वी आपल्या सुनबाईला घोड्यावर बसण्याचं स्वातंत्र्य आणि तलवार चालवण्याचं स्वातंत्र्य देणारा हा राजा किती पुरोगामी असेल. आणि महाराज काय म्हणतात? धर्मग्रंथ, धर्मस्थळ, स्त्री आणि लहान मुलं शत्रूची जरी असली तर त्यांचा सन्मान करा, शत्रूच्या स्त्रियांचा सुद्धा सन्मान करा, शत्रूच्या स्त्रियांचा सुद्धा आदर करा. आणि टिळक हे तर स्वजातीच्या स्त्रियांचा सुद्धा आदर करत नव्हते, ब्राह्मण मुलींना सुद्धा शिक्षण देऊ नये या मताचे टिळक होते. छत्रपती शिवाजी महाराज अस्पृश्यतेच्या विरोधात होते. महाराजांनी आपल्या सार्वजनिक आणि खाजगी जीवनामध्ये कधी भेदाभेद केला नाही.
महान प्राच्यविद्या पंडित जागतिक कीर्तीचे शरद पाटील त्यांनी लिहिलेल्या शिवचरित्रामध्ये असं म्हणतात, शिवाजी संभाजीचं खरं मोठेपण त्यांच्या जात्यंतक समतावादी शाक्त हुतात्म्यामध्ये आहे. म्हणजे समतेसाठी शिवाजी महाराजांनी संभाजीराजांनी प्राणत्याग केला, समतेसाठी संघर्ष केला त्यांनी. म्हणजे शिवाजीराजांच्या खाजगी आणि सार्वजनिक जीवनामध्ये भेदाभेद नव्हता. त्यांनी कधी भेदाभेद केला नाही. हा मराठा, तो माळी, हा धनगर, हा दलित, तो मुसलमान, हा भेद शिवाजीराजांच्या राज्यामध्ये नव्हता. शिवाजी महाराज समतावादी होते. महाराजांच्या सैन्यामध्ये मराठा होते, माळी होते, धनगर होते, मातंग होते, महार होते, सुतार होते, कुंभार होते, लोहार होते, रामोशी होते, आगरी होते, अगदी मुसलमान देखील छत्रपती शिवाजीराजांच्या सैन्यामध्ये होते. म्हणजे महाराज समतावादी होते. टिळक हे अस्पृश्यता निर्मूलनाच्या विरोधात होते. मुंबई या ठिकाणी झालेली महाराजा सयाजीराव गायकवाड महाराजांच्या अध्यक्षतेखालील अस्पृश्यता निर्मूलन समितीच्या प्रसंगी टिळकांनी अस्पृश्यता निर्मूलन समितीनं जो ठराव आणला त्या ठरावावरती विरोध केला. म्हणजे टिळक हे अस्पृश्यतेचे समर्थक होते. शिवाजी महाराज अस्पृश्यतेच्या विरोधात होते. म्हणजे अस्पृश्यांचा सन्मान छत्रपती शिवाजीराजांनी केला, तर टिळक यांनी अस्पृश्यांचा द्वेष. त्यामुळे टिळक हे छत्रपती शिवाजी महाराजांचे फॉलोअर होऊ शकत नाहीत. पण शिवरायांच्या फॉलोअर्सला टिळकांचे फॉलोअर्स करण्यासाठी टिळकांनी शिवजयंती सुरू केली, असा खोटा इतिहास नंतरच्या काळामध्ये टिळक भक्ताकडून रचण्यात आला. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुलेंनी शोधून काढली आणि पहिली शिवजयंती सुद्धा महात्मा फुलेंनीच सुरू केली. आपण बोलता बोलता भाई माधवराव बागल यांचा सुद्धा विषय आता निघाला. तर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुलेंनी शोधून काढली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला पुतळा कोल्हापूरमध्ये भाई माधवराव बागल यांनी उभा केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुलेंना गुरु मानत होते. तर भाई माधवराव बागलांनी दोन महापुरुषांचे पुतळे, एक महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर हयात असताना, बाबासाहेब आंबेडकर हयात असताना 1950 साली कोल्हापूरच्या महत्वाच्या बिंदू चौकामध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा भाई माधवराव बागलांनी उभारला आणि ते भाई माधवराव बागल मराठा होते. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे आता जगभर आहेत, पण जगातला पहिला पुतळा उभारणारे भाई माधवराव बागल हे मराठा होते. याहून स्पष्ट होईल की मराठा आणि महाराष्ट्र कुठलाही संघर्ष इतिहास काळामध्ये नव्हता, नाही. म्हणजे भावंड आहेत एकमेकांची. मग आज हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे की आता 1 जानेवारीला भीमा कोरेगावला जे झालं, तर आजच्या पिढीला हे समजणं खूप जास्त गरजेचं आहे. तर शिवजयंती साजरी करताना किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करताना किंवा महात्मा फुलेंची मोठ्या प्रमाणावर अजूनपर्यंत ओबीसी समाज जयंती साजरी करत नाही, तर त्याच्याकडे तरुणांना कसं वळवता येईल, ही लिंक आपल्याला त्यांना कशी सांगता येईल? छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास महात्मा ज्योतिराव फुले यांनी शोधून काढला. महात्मा फुले यांनी या देशातली पहिली मुलींची आणि पहिली मुलांची शाळा 1 जानेवारी 1848ला 1 जानेवारी 1848ला मुलींची आणि 1852ला मुलांची शाळा सुरू केली. आज आपल्या देशातील सर्व जाती धर्माच्या मुलांना जे शिक्षण मिळालं त्याचं श्रेय महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना द्यावं लागेल. महात्मा फुले यांच्या पुस्तकामुळेच आज समाज जागृती आपल्या देशामध्ये झालेली आहे. म्हणून शाहू महाराज म्हणतात की महात्मा फुले भारताचा वॉशिंग्टन आहे, तर महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज म्हणतात की महात्मा फुले हे भारताचे मार्टिन ल्युथर आहेत. हे नव्या पिढीला माहीत नाही. हे माहिती करून देणं आपली जबाबदारी आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचाराचा प्रभाव राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यकर्तृत्वावरती आणि जीवन प्रणालीवरती होता. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शिवाजीराजांचा जगातला पहिला पुतळा 1921 साली पुणे या ठिकाणी उभारला. तो पहिला पुतळा आहे, आशिवारोड पुतळा. म्हणजे शिवाजी महाराजांचा पोवाडा आणि समाधी फुल्यांनी शोधून काढली. छत्रपती शिवाजीराजांचा जगातला पहिला पुतळा शाहू महाराजांनी उभारला. छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांना अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी मदत केली, तर सयाजीराव गायकवाड महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांना अमेरिकेतल्या शिक्षणासाठी मदत केली. बाबासाहेब आंबेडकर सुद्धा महान शिवभक्त होते. बाबासाहेब आंबेडकर 1927ला जे महाडच्या चौदार तळ्याचं आंदोलन झालं त्या प्रसंगी बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या घोषणा होत्या त्यामध्ये जिजाबाई की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि गांधीजी की जय अशा 3 घोषणा बाबासाहेब आंबेडकरांच्या होत्या. गांधीजीचं नाव नंतर 1930 नंतर बाबासाहेबांनी वगळलं, कारण गांधी वर्सेस आंबेडकर हा संघर्ष गोलमेज परिषदेपासून सुरू झाला. पुढं मग एनएसएफ कास्ट, हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन अनटचेबल्स या ग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी संघर्ष पुढे येतो. तो स्वतंत्र विषय आहे. पण बाबासाहेब आंबेडकर हे महान शिवभक्त होते, पण ते आंधळे शिवभक्त नव्हते.
तर त्यांनी शिवाजीराजांचा इतिहास वाचला, त्याबद्दल खूप चांगली मांडणी होवर शूद्राज, शूद्रपूर्वी कोण होते या ग्रंथामध्ये शिवाजीराजांच्याबद्दल खूप चांगला इतिहास बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला आहे. महाडच्या चौदार तळ्याचं आंदोलन झाल्यानंतर लगेचच बाबासाहेब आंबेडकर रायगडावरती गेलेले आहेत. इतिहासामध्ये नोंद आहे. आपल्या सहकाऱ्यांना घेऊन बाबासाहेब आंबेडकर रायगडावरती गेले, तिथं मुक्काम केला रायगडावरती. महाराजांचा पूर्ण रायगड पाहिला, समाधी पाहिली, महाराजांचा राजवाडा गडावरचा पाहिला, महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. तिथं थांबून बाबासाहेब आंबेडकर खाली आले. नंतर महाड या ठिकाणी एक शिल्पकार होते, त्या शिल्पकाराकडून छत्रपती शिवाजीराजांचे पुतळे तयार करून घेतले होते बाबासाहेबांनी आपल्या संग्रहामध्ये ठेवण्यासाठी. बदलापूर या ठिकाणी जो छत्रपती शिवाजीराजांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सव झाला, त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बाबासाहेब आंबेडकर होते. आणि त्या कार्यक्रमामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, छत्रपती शिवाजीराजांचं लोककल्याणकारी समतावादी राज्य नष्ट करून पेशवे आपल्या राज्यात सत्तेवरती आले, म्हणजे शिवशाही नष्ट करून पेशवाई आली, असं विवेचन बाबासाहेब आंबेडकरांनी शिवजयंतीच्या कार्यक्रमामध्ये केलेलं आहे. त्यामुळे शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर हे एक चांगली विचारधारा आहे. ही विचारधारा कष्टकरी, श्रमकरी, शेतकऱ्यांच्या, बहुजन समाजाच्या मुलामुलींना माहिती करून देणं ही आपली जबाबदारी आहे. म्हणजे आज शिव, शाहू, फुले, आंबेडकर हा जो आपला वैचारिक वारसा आहे तो शिवजयंतीच्या माध्यमातून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून किंवा शाहू महाराजांच्या जयंतीच्या माध्यमातून, महात्मा फुलेंच्या जयंतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पसरवता येईल हे सगळ्यांनी बघितलं पाहिजे. वेगवेगळ्या कलाकृतीच्या माध्यमातून, कथा, कादंबऱ्या, चित्रपट, मालिका, पाठ्यपुस्तके, ऑडिओ, व्हिडिओ, वेगळ्या माध्यम, जेवढी माध्यमं आहेत तेवढ्या माध्यमाचा चांगल्या पद्धतीनं वापर करून हे नातं कसं अतूट आहे आणि हा खरा इतिहास काय आहे तो समाजापर्यंत गेला पाहिजे. इतिहासाचं अज्ञान समाजामध्ये दंगल निर्माण करतं आणि इतिहासाचं ज्ञान समाजामध्ये शांतता आणि प्रगती निर्माण करतं. म्हणून बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की जो समाज, जो देश आपला खरा इतिहास विसरतो तो कधीच इतिहास घडवू शकत नाही. अन्यथा आपल्याच इतिहासाचं भांडवल करून शत्रू आपल्याला गुलाम बनवतो. आपल्या देशामध्ये गुलामीचे अनेक कारणं आहेत, त्यापैकी महत्त्वाचं कारण म्हणजे इतिहासाचं अज्ञान. हे आपल्या देशातल्या दंगलीचं, संघर्षाचं हे कारण आहे. मग हे कारण, तुम्ही माध्यमांचा विषय काढला तर माध्यमामध्ये बहुजनांचा टक्का कमी असणं हे त्याच्या मागचं कारण आहे का? किंवा गेल्या 25 वर्षापासून तुम्ही चळवळीमध्ये काम करत आहात किंवा व्याख्यानांच्या माध्यमातून प्रबोधन करत आहात, तर 1 जानेवारीला भीमा कोरेगावला जे करण्याचा प्रयत्न झाला ते झालं नाही, हे चळवळींचं यश आहे का असं म्हणता येईल का? हो, आपल्या देशातील माध्यमांवरती जे प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आहे त्यावरती प्रचंड प्रभाव, ब्राह्मणी विचाराचा प्रभाव आहे. आपल्याकडे खूप कमी पत्रकार आहेत, कमी संपादक आहेत की योग्य भूमिका घेऊन लिहितात. आणि अनेक सामाजिक चळवळी आहेत, त्या सामाजिक संघटना आहेत, त्या अनेक पुरोगामी विचारवंत आहेत, लेखक आहेत किंवा तरुण पिढी खूप चांगले अलर्ट आहे, अभ्यास करते, वाचन करते, सोशल मीडियाचा सुद्धा चांगल्या पद्धतीने वापर करणारी तरुण पिढी आहे. या सगळ्यांमुळंच जे ब्राह्मणी व्यवस्थेला भीमा कोरेगाव या ठिकाणी अपेक्षित होतं ते झालं नाही. हे चळवळीचं यश आहे, पुरोगामी आणि चांगल्या लोकांचं यश आहे की तिथं जो दंगल घडवण्याचा खूप मोठा कट होता तो कट इथल्या पुरोगामी लोकांनी, चांगल्या लोकांनी उधळून लावलेला आहे. पण एवढं सगळं असताना सुद्धा आपण बघतो की आपण चळवळीचं काम पुढे नेतोच आहोत, पण दुसऱ्या बाजूला पूर्णवेळ इतिहासामध्ये काहीतरी विकृती करणारे सुद्धा लोक आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आजच्या तारखेला जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं, म्हणजे एवढा मोठा राजा ज्याचं जगामध्ये नाव गेलं पाहिजे, कर्तृत्व गेलं पाहिजे, पण अगदी जयंतीच्या तारखेपासून सुद्धा इथे वाद होतो. तर हा वाद नेमका कोणी आणि का निर्माण केला? छत्रपती शिवाजीराजांचं जे कार्यकर्तृत्व आहे, त्यांचं कृषी धोरण, त्यांचं धार्मिक धोरण, त्यांचं महिलाविषयक धोरण, त्यांचं व्यापारविषयक धोरण, त्यांचं आर्थिक धोरण, याबद्दल चर्चा होऊ नये म्हणून छत्रपती शिवाजीराजांचे जे काही जयंतीचा वाद घालणे, छत्रपती शिवाजीराजांच्या बद्दलचे असे वाद निर्माण करायचे आणि त्यातून महाराजांचं जे आंतरराष्ट्रीय कीर्तीचं कार्यकर्तृत्व आहे ते समोर येऊ नये, हा एक षडयंत्राचा भाग आहे. म्हणजे अनुयायांमध्ये संभ्रम निर्माण करायचा, महापुरुषांची जयंती होऊ नये, शिवाजीराजांची जयंती देशभर जगभर होऊ नये, हे या पाठीमागचं षडयंत्र आहे आणि कटकारस्थान आहे. जाणीवपूर्वक निर्माण केलेला वाद आहे. शिवाजी महाराज जर का भारताला, जगाला माहिती झाले तर त्यांचं कार्यकर्तृत्व हे जगभर जाईल
ते होऊ नये म्हणून जाणीवपूर्वक हा वाद निर्माण केला जातो. पण त्याच्या मागे काही विशिष्ट लोकांचा फायदा नेमका काय आहे? त्यांना शिवाजी महाराज का नको आहेत? आपण हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण छत्रपती शिवाजीराजांचा जो संघर्ष होता तो संघर्ष काय होता हे आपण समजून घेतले पाहिजे. महाराजांनी सगळ्यात महत्त्वाचं काय केलं, इथल्या शूद्रातिशूद्र बहुजन समाजांना हक्काधिकार दिले की जे मध्ययुगीन काळामध्ये वर्णव्यवस्थेला ब्राह्मणी व्यवस्थेला मान्य नव्हते. महाराजांनी वर्णव्यवस्था तोडली. वैदिक परंपरा स्त्रियांना तुच्छ लेखते, स्त्रियांना हक्काधिकार नाकारते. छत्रपती शिवाजीराजांनी महिलांना सुद्धा हक्काधिकार दिले, त्यांना स्वातंत्र्य दिलं. तिसरा मुद्दा, शिवाजी महाराजांचं जे लढाई होती ती धार्मिक लढाई कधीच नव्हती, ती राजकीय लढाई होती. महाराजांची मोगलाविरुद्ध, आदिलशाहीविरुद्ध, अफजलखानाविरुद्ध, शाहिस्तेखानाविरुद्ध, औरंगजेबाविरुद्ध किंवा पोर्तुगीज इंग्रजांच्या विरुद्ध जी लढाई होती ती राजकीय लढाई होती. पॉलिटिकल वॉर होतं, ते रिलिजियस वॉर नव्हतं, ती धार्मिक लढाई नव्हती. आजच्या परिभाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर सेक्युलर. आता हा मध्ययुगीन काळातला शब्द नाही सेक्युलर, ही मॉडर्न शब्द आहे. वसाहती काळात आलेला हा सेक्युलरिझम शब्द आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई ही काही हिंदू मुसलमानांची लढाई नव्हती, तर शिवाजी महाराजांची लढाई ही राजकीय लढाई होती. तर आपल्या देशातल्या ब्राह्मणी व्यवस्थेला छत्रपती शिवाजीराजांचा खोटा इतिहास लिहून आणि खोटा इतिहास सांगून इथं दुफळी निर्माण करायचे आहे, समाजाचं शोषण करायचं आहे, त्यांच्यावरती वर्चस्व प्रस्थापित करायचं आहे. म्हणून छत्रपती शिवाजीराजांचा खोटा इतिहास आपल्याकडे सांगितला जातो. म्हणजे काय झालंय, यांना शिवाजी महाराज लायबिलिटी झालेत. लायबिलिटी म्हणजे त्यांना धरता येत नाही, सोडता येत नाही. शिवाजीराजांना सोडावं तर एवढा मोठा समुदाय शिवाजीराजांना मानणारा त्यांच्यावरती राज्य करता येणार नाही. शिवाजीराजांना धरावं तर मग फुल्यांनी मांडलेले शिवाजी महाराज, केळुसकरांनी मांडलेले, वासी बेंद्रेंनी, सीतू पगडी, जयसिंगराव पवार, चंद्रशेखर शिकरे किंवा शरद पाटील यांनी मांडलेले शिवाजी महाराज धरावे लागतील, त्यांनी जे वास्तव मांडलेलं आहे. तर शिवाजी महाराज सोडावे तर वर्चस्व जातंय, शिवाजी महाराज धरावे तर त्यांचा खरा इतिहास धरावा लागेल. म्हणून ते खोटा इतिहास, चुकीचा इतिहास, संभ्रम निर्माण करणारा इतिहास जाणीवपूर्वक निर्माण केला जातो. म्हणजे आपलंसं करायचं आणि विकृत करायचं असा हा प्रकार आहे का? जसं बुद्धाला त्यांनी अगोदर छळता येईल तेवढं छळलं किंवा बुद्धाचे जे काही नष्ट करता येईल ते नष्ट केलं, परंतु नंतर बुद्धाला आपलंसं केलं आणि बुद्धाला विष्णूचा 10वा अवतार म्हणून घोषित केलं. तसंच शिवाजी महाराजांच्या बाबतीत होत आहे का? अगदी फुलेंना ते स्पष्टपणे नाकारतात किंवा तसं आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसतं, पण शिवाजी महाराजांना किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग मोठा आहे, त्यामुळे स्पष्टपणे त्यांना ते नाकारता येत नाही का? म्हणून आपलंसं करायचं आणि आपल्या पद्धतीने शिवाजी महाराज मांडायचे, याच्यासाठी काही लोक अहोरात्र प्रयत्न करताना आपल्याला दिसतात. जसं की रामदास स्वामींच्या बाबतीत आहे, त्यांचा आणि शिवाजी महाराजांचा काही एक संबंध नसताना गुरु म्हणून ते त्यांच्या स्थानी बसवले. पण जेव्हा सगळ्यांनी चळवळीमधून हे खोटं ठरवलं तेव्हा अगदी अलीकडेच आत्ताच पुन्हा एकदा त्यांचं चाफळचं जे सनद आहे ती खोटी सनद पुढे आणण्याचा प्रयत्न केला. तर हा त्याचाच एक प्रकार आहे का किंवा हे तेच षडयंत्र आहे का? हे पहा, ब्राह्मणी व्यवस्था आपल्या देशामध्ये कधी ब्राह्मणी प्रतीक वापरून रुजलेली नाही. परशुराम, वामन, इंद्र, ब्रह्म किंवा टिळक, सावरकर, हेडगेवार यांची प्रतीकं लावून यांच्या प्रतिमान, यांचे पुतळे उभा करून कधी बहुजन समाज यांच्या मागे जाणार नाही, ब्राह्मणांच्या मागे. मग हे काय करतात, बहुजन समाजातच महापुरुष वापरायचे. मग महादेवापासून, महादेव हा बहुजन समाजाचा, शंकर तथा महादेव, महादेव असेल, ज्योतिबा, खंडोबा, भैरोबा, मसोबा, तुळजापूरची भवानी, पंढरीचा पांडुरंग किंवा ही जी महापुरुष आहेत आपले, किंवा दुर्गा, अंबाबाई, हीच प्रतीकं वापरायची. आणि कारण या प्रतीकांचा, महापुरुषांचा प्रचंड प्रभाव जनमानसावरती आहे. तर बहुजन समाजाचीच प्रतीकं वापर, शिवाजी महाराज म्हणजे शिवाजी महाराज, भगतसिंग, महाराणा प्रताप, स्वामी विवेकानंद, हे जे बहुजन समाजाचे महापुरुष आहेत त्यांच्याच प्रतिमा वापरायच्या, पण चुकीच्या पद्धतीने. त्यांचा खोटा इतिहास लिहायचा आणि त्यांच्या बहुजन समाजाचे वर्चस्व प्रस्थापित करायचं. आता जो आपण रामदासाचा विषय काढला, रामदास आणि दादोजी कोंडदेव हे शिवाजीराजांचे गुरु, मार्गदर्शक, शिक्षक असल्याचा कोणताही समकालीन ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही. महाराष्ट्र सरकारने राज्यपालाच्या अध्यादेशाने एक समिती नेमली होती. त्या समितीवरती अनेक इतिहासकार होते.
डॉक्टर जयशिंगराव पवार होते, डॉक्टर आ साळुंखे होते, चंद्रशेखर शिकरे होते, डॉक्टर अरा कुलकर्णी होते, प्राध्यापिका अनुराधा रानडे होत्या. मी त्या समितीवरती होतो. कोणीही दादोजी कोंडदेव गुरु मार्गदर्शक शिक्षक असल्याचा एका शब्दाचा देखील पुरावा देऊ शकले नाहीत. म्हणजे रामदास आणि दादोजी कोंडदेव गुरु मार्गदर्शक शिक्षक असल्याचा कोणताही समकालीन ऐतिहासिक पुरावा नाही. तरी देखील हे गुरु म्हणून का सांगितले जातात? त्याचं कारण आहे, रामदास आणि दादोजी कोंडदेव दोघे ब्राह्मण आहेत. ब्राह्मण गुरु होते म्हणून शिवाजी मोठे झाले, अन्यथा त्यांना जमलं नसतं. शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचं श्रेय रामदास दादोजी कोंडदेवला देणं म्हणजे ब्राह्मणी व्यवस्थेला देणं. म्हणजे शिवरायांसारखा जागतिक रीतीचा राजा मोठा झाला, त्यांचे गुरु ब्राह्मण होते म्हणून ते मोठे झाले, अन्यथा त्यांना जमलं नसतं. मग आज आपल्याला मोठं व्हायचं असेल तर ब्राह्मणी वर्चस्वाखाली समाज राहिला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ब्राह्मणांमध्ये कोणी व्हॉल्टियर झाला नाही म्हणजे क्रांतिकारक झाला नाही. हे ब्राह्मणांच्या लक्षात आलं. मग त्यांनी काय केलं? आपल्याला व्हॉल्टियर झाला नाही ना, महापुरुष झाला नाही ना, मग काय करू आपण? या महापुरुषाचं गुरुच होऊन टाकायचं. म्हणून बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा शिवाजी महाराज असतील, अनेक महापुरुषांच्या गुरुस्थानी यांनी ओढून ताणून कोणीतरी ब्राह्मण आणलेला आहे. हे कशासाठी? तर आपल्या महापुरुषांच्या कार्यकर्तृत्वाचं श्रेय हिरावून घेणं आणि आजच्या पिढीला गुलाम बनवणं, यासाठी गुरुस्थानी हे सातत्यानं खोटारडे गुरु आणतात. महात्मा फुले तर पोवाड्यामध्ये म्हणतात, मासा पाणी खेळे गुरु कोणाचे त्याचा. मासा पाण्यामध्ये पोहायला शिकतो त्याला कोण गुरु असतो का? माशाला पोहायला शिकवायची शाळा जगात कोठे नाही. मासा उत्स्फूर्तपणे पाण्यामध्ये पोहायला शिकतो, कारण त्याच्या पिढ्या आणि पिढ्या पाण्यात आहेत, त्याला बाह्य शिक्षणाची गरज नाही. तसं महात्मा फुले माशाचं रूपक वापरून म्हणतात, ज्या शिवाजीराजांच्या पिढ्यानपिढ्या तलवार चालवतात, आजोबा मालोजीराजे, मात्र आजोबा लखोजीराजे, वडील शहाजीराजे, आई जिजाऊ युद्धकलेमध्ये निपुण आहेत. ज्या शिवाजीराजांच्या पिढ्यानपिढ्या तलवार चालवतात त्या शिवाजीराजांना कुठल्या भटजीने तलवार शिकवायची गरज आहे का? नाही. तर जिजाऊ युद्धकलेमध्ये निपुण होते याचे पुरावे आहेत. महाराज ज्यावेळी पन्हाळ्यावरती अडकले, जिजाऊ हातात तलवार घेऊन घोड्यावरती बसून शिवरायांची सुटका करण्यासाठी निघालेले आहेत, असं वर्णन समकालीन परमानंद, शिवभारत नावाचा ग्रंथ कवींद्र परमानंदाने लिहिलाय. तो समकालीन आहे, शिवकालीन आहे तो. तर परमानंदाने लिहिलंय की जिजाऊ तलवार घेऊन घोड्यावरती बसून निघाल्यात, त्या सिद्धीजोरचं मुंडकं कापून आणते आणि माझ्या शिवबाची सुटका करून घेऊन येते. ज्या राजाची आई सुद्धा युद्धकलेमध्ये निपुण आहे, तलवारबाजीमध्ये निपुण आहे, त्या राजांना कुठल्याही कोंडदेवनी किंवा रामदासाने येऊन शिकवायची गरज नव्हती. शाहीर अमरशेख तर म्हणतात, पेरावतेचं पीक येतं, पेरावतेचं पीक येतं, जगाची रीत नव नाही त्यात. शहाजीनी पराक्रम पेरला, शिवाजी सर्जा उतरला, मराठ्यांचा भाग्योदय झाला. आला आला शिवाजी आला, अरुणोदय झाला, लाल जनतेला जिजाऊन दिला. थोरत्या मातेचे उपकार, थोरत्या आईचे उपकार, मराठ्यानं तुमच्याने नाही फिटणार. म्हणजे जिजाऊ या शिवाजी महाराजांच्या गुरु आहेत, मार्गदर्शक आहेत, शिक्षक आहेत. उदात्त प्रेरणा जिजाऊने दिलेली आहे. स्वराज्याची स्थापना करणं ही संकल्पना शहाजीराजांची, स्वराज्याची प्रेरणा जिजाऊने दिली. प्रत्यक्षात शिवाजीराजांनी स्वराज्य निर्माण केलं, तर त्या स्वराज्याचं रक्षण संभाजीराजांनी रक्षण केलं. हा इतिहास आहे खरा.